सुनील केदार यांना न्यायालयानं दोषी ठरवत 5 वर्षांची शिक्षा सुनावली। त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी नागपूर भाजपने केली आहे। तसंच केदारांना वरिष्ठ कोर्टात दाद मागितल्यास त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळू नये अशी मागणी करणार असल्याचं भाजपनं म्हटलंय। मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवार महिला गटानं आंदोलन केलं। संसदेत हिवाळी अधिवेशनादरम्यान 141 खासदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं। केंद्र सरकारविरोधात राज्यभर फिरणार असल्याचा इशारा यावेळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिला। काँग्रेसच्या स्थापनेला 138 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्तानं नागपूरमध्ये 28 डिसेंबरला काँग्रेसची महासभा होते। हम है तैयार या स्लोगनखाली ही सभा होणार आहे। या सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे। त्याकरता 65 एकर विस्तार असलेल्या मैदानाचं सपाटीकरण आणि भव्य व्यासपीठ उभारणीच्या कामाला सुरुवात झाली। भाजपने इंडिया शाइनिंग नावानं जोरदार कैंपेन केलं होतं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्यानंतर काय झालं हे देशाला माहिती आहे असा टोला काँग्रेस आमदार सतीश पाटील यांनी कोल्हापुरात लगावलाय। 3 राज्यांच्या विधानसभा निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार नाही। भाजपला लोकसभा विजयाचा विश्वास नसल्यानंच त्यांनी इतर पक्षांची फोडाफोडी केल्याचंही पाटील म्हणाले। चूक आहे त्याच्यासाठी गरजेपुरतं वापरायचं आणि गरज संपली की सोडून द्यायचं ही भाजप नेत्यांची नेहमीचीच पद्धत आहे असं वक्तव्य गिरीश महाजनांबद्दल खडसेंनी केलंय। महाजनांची गरज संपल्यामुळे फडणवीसांच्या सांगण्यावरून नितेश राणेंनी सलीम कुत्तासोबत महाजनांचा फोटो समोर आणल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं होतं। त्यावर खडसेंनी हा आरोप केलाय। मुंबईत आज स्वच्छता मोहीम राबवली जाते। स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात येते। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 24 विभागात टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबवण्यात येते। आज मुंबईतील वरळी, नागपाडा, माझगाव तसंच नायगाव भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे।